माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल इथून पुढं अशा वाईट कमेंट जर आल्या तर आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. मी विजय कृष्णा गाडवे 2 दिवसापूर्वी फेसबुकची ज्यावेळेस मी फेसबुक बघत होतो त्यावेळेस फेसबुकमध्ये आपल्या सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल एक रील होती आणि रीलच्या खालचे कमेंट बघत असताना या कमेंटच्या खाली बऱ्याच लोकांनी आक्षेपार्ह आणि अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आढळली. त्यासाठी आज आम्ही इथं FIR दाखल करण्यासाठी आलेलो आहे आणि पोलीस स्टेशनला FIR दाखल करून घेतलेलं आहे. लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना अटक होईल आणि योग्य ती शिक्षा मिळेल त्याची अपेक्षा. सातारा जिल्ह्यातले की बाहेरचे आहेत काय आरोप? जे फेसबुकला नाव येतं त्याच्यावरून जिल्हा किंवा नाव सुद्धा कन्फर्म होत नाही. त्यावेळेस सायबरकडे जाईल त्यानंतर ते नाव आणि पत्ता व्यवस्थित समजेल. आरोपी किती आहेत काय साधारण? 7 ते 8 आरोपी आहेत. 7 ते 8 जणांनी कमेंट अशा वाईट केलेल्या आहेत. किती दिवस त्या कमेंट आहे? किती दिवसाच्या कमेंट आहेत त्या साधारण? कमेंट किती दिवसाचे आहेत? कालावधी किती त्या जाईल? 2 दिवसातलाच कमेंट आहेत. त्या 2-3 दिवसातलाच कमेंट आहे. 2-3 दिवसात ते. काल रात्री आपण NC दिले आणि आज त्याच्यावर काल रात्री यांची मागणी केली FIRची, त्यानुसार आता दाखल केली. काल रात्री आम्ही इथे सातारा सिटी पोलीस स्टेशनला आल्यानंतर SP साहेबांशी आणि मेत्री साहेबांशी इथं बोलल्यानंतर त्यांनी काही टेक्निकल ज्या गोष्टी होत्या की जास्तीत जास्त स्ट्रॉंग पद्धतीने त्याच्यावर कलमं कशी पडतील, कारण की अशा गोष्टी वारंवार होऊ नयेत आणि त्या लोकांना त्याचा जो हे आहे जो गुन्हा त्याने केलेला आहे त्याची शिक्षा जास्तीत जास्त स्ट्रॉंग पद्धतीने कशी आपल्याला लागू करता येईल यासाठी ते कलम कोणता आहे याचा थोडंसं आम्ही वकिलांथ्रू थोडंसं स्टडी करून काल रात्री ते सगळं आम्ही तयार केलं आणि आत्ता सकाळी ते सगळे लिंक फेसबुकला जी काही पोस्ट पडली होती, ज्यांच्या अकाउंटवरनं पडली होती आणि ज्यांनी कमेंट्स केल्या होत्या त्या सगळ्यांची रितसर नावं देऊन त्या लोकांवरती नॉन बेलेबल हा क्राईम आज इथं गुन्हा नोंद केलेला आहे. आणि ह्या कमेंट्स ज्यांनी केलेल्या आहेत त्यांना आता पोलीस 24 तासात पोलिसांनी सांगितलं की 24 तासाच्या आत त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल परवा 2 दिवसापूर्वी काही लोकांनी कमेंट्स केल्या होत्या घाणेरड्या पद्धतीचे. त्या लोकांचा मी पहिल्यांदा निषेध करतो. रात्री आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो होतो पण काही तांत्रिक बाबीमुळं गुन्हा दाखल करता आलेला नाही. आमचे सिटी इन्चार्ज श्री मैत्रे साहेब यांनी रात्री आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि त्यांनी काल आम्हाला आम्ही वकील साहेबांना हिंदू परिषदचे गाडवे साहेब त्यांच्या थ्रू काल आम्ही NC दाखल करत होतो. मग काय कारणास्तव करता आले नाही. मग मैत्रे साहेबांनी काल आम्हाला सहकार्य करून आज त्या लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे. तर लवकरच त्यांना पोलीस हे पकडतीलच आणि त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करतीलच. परंतु त्याच्या पुढे जाऊन मी असं सांगतो की ज्या वेळेला यांच्यावर काही कारवाई झाल्यानंतर ज्या वेळेला ही लोक आमच्या समोर येतील त्यावेळेला उदयनराजेंचे जे मावळे आहेत ते नक्कीच त्यांच्या स्टाईलनं त्यांच्यावर कारवाई करतात. एक गोष्ट चांगली जाणवली की प्रशासन देखील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करते. आज SP साहेब असतील, मेत्रे साहेब असतील किंवा त्यांचा स्टाफ त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं व्यवस्थित शोध लावून कुठल्या कलमाखाली त्यांना जास्तीत जास्त स्ट्रॉंग पद्धतीने त्यांना अटक करता येईल याच्यासाठी त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. त्याबद्दल आम्ही प्रशासनाचं आणि सिटी सातारा पोलीस स्टेशन आणि SP साहेबांचे खूप आभारी आहोत. आणि सातारकर तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकच सांगू इच्छितो आम्ही की जर कोणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज किंवा आपल्या ज्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या देशातील ज्या काही महापुरुषांच्या बाबतीत कोणीही चुकीच्या पद्धतीने जर कमेंट्स किंवा त्यांच्या आक्षेपार्ह काही गोष्टी करत असेल तर त्याला जागच्या जागी आता उत्तर दिलं जाईल. आता इथं पुढं कोणी गप्प बसणार नाही. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.